नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये दुधापासून घट्टसर असं दही कसं बनवायचं हे पाहणार आहोत. तर आपण दूध घेतलेलं आहे. हे दूध मी आधीच गरम केलेलं होतं, पण आता ते थंड झाल्यामुळे पुन्हा एकदा याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण गरम करण्यासाठी याला ठेवलेलं आहे. तर दूध हे आपलं गरम झालेलं आहे. तर आता हे दूध आपण उतरून घेऊयात आणि आपल्याला ज्या पातेल्यामध्ये दही बनवायचं आहे आणि जेवढ्या दुधाचं आपल्याला दही बनवायचं आहे तेवढं दूध आपण ह्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात. तर इथे खूप महत्त्वाची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. तर तुम्ही दुधावरची साय पण घेऊ शकता. साय जर तुम्ही दुधामध्ये घातले तर दह्याची जी टेस्ट आहे ती एकदम अप्रतिम उत्तम टेस्ट लागते. तर आपण एवढं दही बनवण्यासाठी दूध काढलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला विरजण म्हणून दही घालायचं आहे. तर तुम्हाला किती आंबट, कमी आंबट किंवा जास्त आंबट किती पाहिजे आहे याच्यानुसार तुम्ही दही घालू शकता. तर मी याच्यात 1 चम्मचच दही घालत आहे आणि हे दही घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे दही पूर्ण दुधामध्ये मिक्स झालं पाहिजे. तर ही अत्यंत महत्त्वाची ट्रिक आहे. तुम्ही जर फक्त असंच जर त्याच्यामध्ये दही टाकलं तर ते दही एकदम पातळ बनतं, म्हणजे वरती असं पाणी राहतं. पण तुम्ही जर याला असं व्यवस्थित हलवलं तर दह्यामध्ये थोडंही पाणी असं वरती येत नाही. एकदम घट्टसर असं दही बनतं आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं. तर हे असंच आपल्याला 6 ते 7 तास याला झाकून ठेवायचं आहे आणि 6 ते 7 तासानंतर हे दही बनणार आहे. तर अशा